Good morning, my dear students. Today we are going to study your favorite and easy topic of Marathi writing skill, that is story writing, means Kathalekhan. So let's start. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे पाहणार आहोत की विभाग 5 म्हणजेच उपयोजित लेखन यामध्ये येणारा सर्वात महत्त्वाचा आणि सोपा घटक म्हणजे कथालेखन. म्हणजेच कथा कशी लिहायची, कथेची सुरुवात कशी करायची, कथा लिहिताना आवश्यक घटक कोणते, कथा लिहिताना आपल्याला परिच्छेद कसे करायचे ते आपल्याला पाहायचं आहे, कथेला शीर्षक कसे द्यायचे आणि त्यानुसार तात्पर्य कसे लिहायचे, हे सर्व मी तुम्हाला आज आपल्या ह्या लेक्चरमध्ये समजावून सांगणार आहे. याआधीही आपण कथालेखन कसे लिहायचे हे समजून घेतलेले आहे, पण तरीसुद्धा इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे या घटकामध्ये काही आवश्यक बदल केलेले आहेत आणि त्या बदलानुसार आपण आज पुन्हा हा खूप महत्त्वाचा घटक समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की विभाग 5 म्हणजेच उपयोजित लेखन यामध्ये प्रश्न क्रमांक 5A यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन या 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकांवर तुम्हाला कृती विचारल्या जातात. म्हणजेच एकतर आपल्याला जाहिरात लेखन आणि बातमी लेखन विचारतील, किंवा बातमी लेखन आणि कथालेखन विचारतील, किंवा जाहिरात लेखन आणि कथालेखन विचारतील. पण आपल्याला मात्र दोनही प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी आपल्याला एकूण या विभागासाठी आहे 10 गुण, म्हणजे प्रत्येक विभागासाठी 5 गुण दिलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की आपल्याला प्रश्न क्रमांक 5 या विभागासाठी कोणताही पर्यायी प्रश्न उपलब्ध नाही. ज्या काही कृती दिलेल्या असतील त्या दोनही कृती लिहिणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक कृतीला 5 गुण आहेत आणि म्हणून 2 कृती अनिवार्य असल्यामुळे ह्या पूर्ण प्रश्नाला एकूण 10 गुण दिलेले आहेत. In short, in this section we don't have any option and we must have to write both activities. म्हणूनच या विभागाचा सराव करणे मीन्स प्रॅक्टिस करणे अतिशय आवश्यक आहे. तर आता कथालेखन हा प्रकार कुठल्या कुठल्या पद्धतीने विचारला जातो बरं? तर ऐकून थोडं वेगळे वाटेल तुम्हाला, पण बदललेल्या 10वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार कथालेखन अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व पद्धतींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आता आपण पाहूया की कथालेखन विचारण्याच्या त्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत. पण मित्रांनो, कथालेखन हा प्रकार कोणत्याही पद्धतीने जरी विचारला तरी कथा लिहिणं अतिशय सोपं आहे बरं का. त्यामुळे या विभागाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जितके आपण जास्त पुस्तके वाचू, जितके आपण जास्त गोष्टी किंवा कथा वाचू, आपलं हे उपयोजित लेखनाचं कौशल्य मित्रांनो नक्कीच वाढत जाईल. चला तर आपण पाहूया मग की कथालेखन कोणकोणत्या वेगवेगळ्या नवीन पद्धतींनी विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे कथालेखनाचे काही प्रकार दिलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार अतिशय सोपा आहे. तुम्ही यापूर्वीही हा प्रकार लिहून पाहिलेला असेलच. तो पहिला सोपा प्रकार म्हणजे मुद्द्यांवरून कथा लिहिणे. म्हणजेच
तुम्हाला कथा लिहिण्यासाठी काही आवश्यक मुद्दे दिले जातील. मीन्स आपको कुछ पॉइंट्स दिए जाएंगे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ती कथा तयार करायची आहे. हा कथा लेखनाचा सर्वात सोपा प्रकार आहे आणि मुलांना अशा प्रकारची कथा लिहायला आवडते देखील. तुम्हालाही आवडत असेलच. दिस इज द सिम्पलेस्ट वे ऑफ स्टोरी रायटिंग. मित्रांनो, कथा लेखनाचा दुसरा एक प्रकार आहे, कधीकधी फक्त शब्दच दिले जातात. शब्दसंख्यासुद्धा फक्त 4 ते 5 असू शकते आणि ते शब्द आपल्याला नीट वाचायचे आहे आणि कथा लिहायची आहे. लक्षात ठेवा, कथा लेखनाच्या या प्रकारामध्ये आपली सृजनशीलता आणि कल्पकता उत्कृष्ट असणे अपेक्षित असते. मतलब वो आपको सिर्फ 4 या 5 शब्द देंगे और उन शब्दों की मदद से आपको अपनी पूरी कहानी लिखनी है. मतलब आपको खुद अपनी कथा लिखनी है. कथा लेखनाची तिसरी पद्धत थोडी वेगळी आहे मित्रांनो. कधीकधी कथेचा पूर्वार्ध म्हणजेच सुरुवात दिलेली असते. मतलब आपको स्टोरी का स्टार्ट दिया रहेगा, तर कधी नंतरचा अर्धा भाग म्हणजे उत्तरार्ध दिलेला असतो. तो कभी कभी आपको स्टोरी का एंड पार्ट दिया रहता है. जो भी आपको दिया रहेगा आपको अच्छे से रीड करना है. तुम्हाला तो दिलेला भाग व्यवस्थित वाचायचा आहे. मग तो सुरुवातीचा भाग असू दे किंवा शेवटचा भाग असू दे. व्यवस्थित वाचा. कथा तुम्ही काय लिहू शकता, पुढे तुम्ही कोणती कल्पना करू शकता याचा विचार करा आणि ही अपूर्ण कथा तुम्हाला पूर्ण करायची आहे. पण लक्षात ठेवा, या ठिकाणीही तुमची कल्पकता आणि सृजनशीलता, भाषेचा प्रभावी वापर करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी या प्रकाराचा सराव करणं अत्यंत गरजेचे आहे. पण तरी देखील कथालेखन करणं विद्यार्थ्यांना आवडतं देखील आणि ते अतिशय सोपं देखील आहे. कथालेखनाची पुढची पद्धत आहे, कधीकधी तुम्हाला फक्त शीर्षक दिले जाते. मीन्स आपको सिर्फ टाइटल दिया जाएगा आणि त्या एका शीर्षकावरून तुम्हाला तुमची स्वतःची पूर्ण कथा लिहायची आहे. लक्षात ठेवा. जसे की प्रामाणिकपणाचे फळ, जशास तसे, मेहनतीचे फळ वगैरे. हां, आणखी एक गोष्ट महत्त्वाची इथे मला सांगावीशी वाटते की असंही होऊ शकतं की तुम्हाला या प्रकारामध्ये शीर्षकाच्या ऐवजी तुम्हाला तात्पर्य किंवा बोध कोणता होतो तो दिला जाईल आणि त्यावरूनही तुम्हाला स्वतःला तुमची स्वतःची कथा लिहावी लागेल. तर ह्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या सरावाची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचा, कथा वाचा. तुमचे वाचन कौशल्य या ठिकाणी पणाला लागणार आहे. कथालेखनाचा 5वा आणि शेवटचा प्रकार काहीसा वेगळा आहे मित्रांनो. कधीकधी तुम्हाला एखादे चित्र किंवा काही शब्द किंवा काही वाक्य यांची सांगड घालून दिलेली असते आणि फक्त त्यावरून तुम्हाला तुमची कथा तयार करायची आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कथा लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, म्हणजेच की किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कथा लेखनाचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यासाठी मित्रांनो, आपल्याला या सर्व प्रकारांचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपल्याला जास्तीत जास्त गुण या विभागामध्ये हवे असतील तर आकर्षक पद्धतीने प्रभावी भाषेचा वापर करून आपल्याला ही कृती सोडवावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कथालेखनाचा प्रश्न
हा कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो ते तर पाहिलं आहेच, पण आता आपल्याला हे पाहायचं आहे की कथालेखन करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला या विभागामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. यामध्ये फर्स्ट म्हणजेच पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कथेला शीर्षक देणे अनिवार्य आहे. मीन्स हम जो स्टोरी लिखने वाले हैं उसे हमें टाइटल बिना भूले देना है. सेकंड म्हणजे दुसरी गोष्ट की जे शीर्षक आपण देणार आहोत ना, त्या शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. मतलब हम लोग को टाइटल ऐसा देना है ना कि उस टाइटल को पढ़कर ही स्टोरी क्या होगी इसके बारे में पढ़ने वाले को जानकारी मिलनी चाहिए. लक्षात ठेवा, कथेचं शीर्षक म्हणजे त्या कथेचा गाभा असतो. त्यामुळे शीर्षक म्हणजे टायटल हे आकर्षक असलं पाहिजे, तेव्हाच ती कथा वाचन योग्य बनते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथा ही नेहमी भूतकाळातच असावी. तर त्यासाठी आपल्याला वाक्य लिहिताना लक्षपूर्वक काळाचे भान ठेवले पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथेमध्ये ज्या घटना आपण लिहिणार आहोत ना मित्रांनो, त्याचा क्रम आधीच आपल्याला ठरवायला हवा. योग्य क्रमाने योग्य प्रवाहामध्ये आपली कथा पुढे सरकली पाहिजे. मतलब जो कथा हम लोग लिखने वाले हैं उसमें जो जो घटनाएं घटने वाली है उस घटना का सीक्वेंस हम लोग को पहले ही सोच कर लिखना चाहिए, जिससे कि हमारी कथा अट्रैक्टिव बने, जेणेकरून आपली कथा ही अतिशय प्रभावी आणि आकर्षक बनेल. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथेत जी पात्र असतात, पात्र म्हणजे कैरेक्टर्स, त्यांच्या तोंडी जर संवाद येत असतील, मतलब अगर हम लोग हमारे कहानी में डायलॉग्स देने वाले हैं अगर कैरेक्टर्स को, तर ते डायलॉग्स म्हणजे ते संभाषण त्या पात्रांना अनुकूल असावं. लक्षात ठेवा, आपण जी पात्र त्या कथेमध्ये लिहिणार आहोत ना, त्या पात्रांना नावे देणे सुद्धा आवश्यक आहे हा मित्रांनो. तर ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, तेव्हाच आपली ही जी कथा आहे ती अतिशय सुंदर आणि प्रभावी होऊ शकते. लक्षात ठेवा मित्रांनो, कथेमध्ये जे संवाद आपण लिहिणार आहोत ना, ते संवाद देखील आपल्याला लक्षपूर्वक लिहावे लागतील. जसं समजा एखादी अशिक्षित व्यक्ती त्या कथेमध्ये जर असेल तर त्याची भाषा त्याप्रमाणे असेल. एखादी सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती जर असेल तर त्याची भाषा त्याप्रमाणे असेल. म्हणजेच जो काही भाषा किंवा संवादाचा वापर आपण आपल्या कथेमध्ये करणार आहोत ना, ते संवाद आपल्याला पात्रांप्रमाणे मीन्स कॅरेक्टर वाईज आपल्याला बदलावे लागतील किंवा चेंज करावे लागतील. पुढचा म्हणजे सहावा महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जेव्हा आपण कथा लिहितो ना, तेव्हा कथेमध्ये वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. मतलब हम लोग को स्टोरी लिखने के लिए एक एनवायरनमेंट बनाना बहुत ज़रूरी है. जसं की उदाहरण घेऊया, आपली कथा जी आहे ती शहरातली कथा आहे, तर माणसांची गर्दी, वाहनांचा आवाज, ही वातावरण निर्मिती आपण करू शकतो. समजा आपली कथा गावातील असेल तर तिथे आपण शेतकरी, शेती अशा प्रकारे आपण वातावरण निर्मिती करू शकतो. समजा आपली कथा आपण एखाद्या जंगलात लिहित आहोत, तर मग पक्ष्यांचा सुमधुर आवाज, वाहणारा झरा, तर अशा प्रकारे वर्णन करून आपण नक्कीच आपल्या कथेला खूप आकर्षक अशी वातावरण निर्मिती करू शकतो. तर ह्या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आपला सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे की कथा जी आहे त्या कथा आपले योग्य प्रकारे पुढे सरकेल अशा बेताने 3 ते 4 परिच्छेद करावेत मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण जो पहिला परिच्छेद बनवतो ना कथालेखनाचा, आपण थोडक्यामध्ये त्या पात्रांची ओळख करून देतो,
किंवा आपण त्याला कथेला पोषक अशी वातावरण निर्मिती करू शकतो आणि मग हळूच अलगद आणि क्रमाने आपण हळूहळू एक एक परिच्छेद बनवू शकतो. म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला कथा लिहिताना त्या कथेचा प्रवाहाकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक है. तेव्हाच आपली कथा खूप छान होईल. मतलब जब हम लोग स्टोरी लिखने वाले हैं ना, तो फर्स्ट पैराग्राफ में हम लोग को उन कैरेक्टर्स को इंट्रोड्यूस कराना है या एनवायरनमेंट बनाना है और धीरे धीरे सीक्वेंस बाय सीक्वेंस हम लोग को स्टोरी को आगे लेकर जाना है. इस तरीके से हम लोग को कम से कम 3 से 4 पैराग्राफ बनाने होंगे. 3 ते 4 परिच्छेद आपल्याला बनवावे लागतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही नेहमी विचारता की टीचर स्टोरी किती मोठी लिहायची, 1 पान लिहायची, 2 पान लिहायची, किती लिहायची. तर लक्षात ठेवा 10वीच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला जी कथा लिहायची आहे ती 80 ते 90 शब्द एवढीच लिहायची आहे. तर त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही खूप मोठी कथा लिहिली तर तुम्हाला फार काही गुण मिळतील. तर असं नाही. तुम्ही तुमच्या भाषेचा प्रभावी वापर कसा करता, त्याची मांडणी कशी करता, शीर्षक आणि तात्पर्य कसं लिहिता, संवादांचा वापर योग्य आहे का, तर ह्या सर्व गोष्टींवरती तुमचे गुण अवलंबून आहेत. तर त्यामुळे लक्षात ठेवा खूप अशी मोठी कथा लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे. ज्या महत्त्वाच्या बाबी आपण आता इथे चर्चा करत आहोत त्या बाबींकडे फक्त लक्ष द्या. खूप सारी प्रॅक्टिस करा, खूप सारा सराव करा, तर नक्कीच तुम्हाला कथालेखन या विभागामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. त्यानंतरचा 9वा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्हाला अपूर्ण कथा पूर्ण करा असा प्रश्न येतो, ज्याबद्दल आपण ह्यापूर्वी चर्चा केलेली आहे. जसं की कथेचा पूर्वार्ध म्हणजे तुम्हाला जर सुरुवात दिलेली असेल किंवा उत्तरार्ध जर तुम्हाला शेवट दिलेला असेल समजा, तर लक्षात ठेवा मित्रांनो, अपूर्ण कथा पूर्ण करा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला भाग जो असतो त्या कथेचा, मग तो पूर्वार्ध असू दे किंवा उत्तरार्ध असू दे, मतलब वो स्टार्ट हो या एंड हो, जो भी आपको क्वेश्चन पेपर में दिया है वो आपको लिखने की ज़रूरत नहीं है. म्हणजेच तुम्हाला जर पूर्वार्ध दिला असेल प्रश्नपत्रिकेमध्ये तर तुम्हाला दिलेला भाग लिहून घेण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला उत्तरार्ध लिहायचा आहे. आणि जर तुम्हाला उत्तरार्ध दिला असेल तर तुम्हाला ते लिहिण्याची आवश्यकता नाही, मग तुम्हाला पूर्वार्ध लिहायचा आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो अमूल्य वेळ आहे तो वाया घालवायचा नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तसंही भाषेचा पेपर 3 तासामध्ये पूर्ण करणं म्हणजे खूपच कठीण कार्य आहे. त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष द्या की दिलेला कथालेखनाचा भाग तुम्हाला लिहून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा, विभाग कोणता तुम्ही सोडवत आहात ते व्यवस्थित लिहा, बस इतकं आवश्यक. एवढ्याच गोष्टी आहेत, बाकी अनावश्यक भाग लिहून घेण्याची काहीही आवश्यकता नाही. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की कथेला शक्यतो आपल्याला तात्पर्य लिहायचं आहे. म्हणजे जर आपल्याला बोधकथा दिलेली असेल समजा आणि त्यातून खरोखरच शिकण्यासारखं काही असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तात्पर्य लिहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्हाला शीर्षक आणि तात्पर्य लिहिणं आवश्यक असतं ना मित्रांनो, तेव्हा प्रश्नामध्ये तसं लिहिलेलं असतं की दिलेली कथा पूर्ण करून कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा. त्यामुळे जास्त गोंधळण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवा कथेचे वेगवेगळे प्रकार असतात. कारण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की अपूर्ण कथा पूर्ण करा, जर हा प्रश्न आला तर तिथे कधी दिलेलं नसतं तुम्हाला की शीर्षक लिहा किंवा तात्पर्य लिहा. तर तुम्ही प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, मग तुम्हाला कळेल. पण हां, जास्तीत जास्त कथालेखनामध्ये तात्पर्य लिहिणं आवश्यक असतं आणि शीर्षक तर सर्वच जे आपण कथा लिहितो त्यामध्ये शीर्षक लिहिणं आवश्यक असतं. तर पहा की तुम्हाला तिथे तात्पर्य लिहायचं आहे की नाही, पण शक्यतो आपल्याला तात्पर्य लिहायचंच आहे. तर या काही आवश्यक गोष्टी आपण पाहिल्या कथालेखनामध्ये. काय कोणकोणत्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही वाचा, एका वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या. जे पॉईंट्स किंवा ज्या मुद्द्यांचा आपण सुरुवातीपासून अभ्यास केलेला आहे ते सर्व पहा. नक्कीच तुम्हाला या विभागामध्ये खूप छान गुण मिळतील.
आणि जास्तीत जास्त कथा वाचा, सराव करा, त्यामुळे तुम्हाला कोणताही विभाग कठीण जाणार नाही आहे. आता मित्रांनो, आपण कथालेखनाबद्दल भरपूर चर्चा केलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष कथालेखन कसे करायचे हे एक उदाहरण घेऊनच पाहूया. तर आता तुमच्या पुढे एक प्रश्न आहे, पहा. मुद्द्यांच्या आधारे गोष्ट, म्हणजे आपल्याला इथे काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने आपल्याला एक कथा पूर्ण करायची आहे. तर सर्वप्रथम आपण एक काम करूयात, आपण हे मुद्दे व्यवस्थित वाचून घेऊया, त्यांचा अर्थ समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे संध्याकाळची वेळ. नंतर आहे खूप गर्दी. आता बघा, लक्षात ठेवा, खूप गर्दी म्हणजे आपण इथे सांगू शकतो की ही कथा एका शहरातली आहे. श्रीमंताचे पैशाचे पाकिट पडणे. गरीब विद्यार्थी. पाकिट हेडमास्तरांकडे देणे, म्हणजेच ते पैशांचं पाकिट एका गरीब विद्यार्थ्याला मिळतं, पण तो बिचारा खूप प्रामाणिक असतो आणि ते पाकिट तो त्यांच्या शाळेतल्या हेडमास्तरांकडे देतो. त्यानंतर श्रीमंताचे शाळेत येणे, म्हणजेच की हेडमास्तरांनी कसंही करून त्या श्रीमंत व्यक्तीकडे तो संदेश पोचवलेला आहे की पाकिट शाळेकडे आहे, तर ती व्यक्ती शाळेमध्ये येते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा आहे, तो मुद्दा प्रामाणिकतेचे फळ. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला नेहमीचाच अनुभव आहे की जर आपल्याला मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा अशा प्रकारचा प्रश्न आला, तर त्या मुद्दे जर आपण व्यवस्थित वाचलेत ना, तर त्या मुद्द्यांमधूनच आपल्याला एखादं छान असं शीर्षक मिळू शकतं. हे मी का तुम्हाला सांगते, कारण जे माझे विद्यार्थी अमराठी आहेत, ज्यांना मराठी भाषा समजायला थोडी कठीण जाते, तर आपण पाहिलं की शीर्षक जो आहे तो कथेचा मुख्य गाभा असल्यामुळे शीर्षक खूप छान असलं पाहिजे. आणि त्यासाठी मी नेहमी सांगते विद्यार्थ्यांना की तुम्ही मुद्दे व्यवस्थित वाचलेत समजा, तर त्या मुद्द्यांमधूनच तुम्हाला एखादं शीर्षक इथे मिळू शकतं. तर मी 1-2 सेकंद इथे थांबते, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मुद्दे आणि तुम्हाला कळेल की तिथे शीर्षक आहे. तर विचार करा तुम्ही थोडा वेळ. मला वाटतं तुम्हा सर्वांना समजलं असेलच की आपल्या ही जी कथा आहे त्या कथेला आपण शीर्षक देणार आहोत. ते शीर्षक म्हणजे आपला इथला शेवटचा मुद्दा आहे प्रामाणिकतेचे फळ. तर चला, मी ती जी कहाणी आहे, कथा आहे, ती मी लिहून घेतलेली आहे एका पानावरती नेहमीप्रमाणे. तर आपण आता ती कथा जी लिहिलेली आहे त्या कथेचा अभ्यास करूया. तेव्हा आपल्याला कळेल की कथा कशी मांडली पाहिजे, संवादांचा वापर कसा केला पाहिजे, परिच्छेद कसे बनवले गेले पाहिजेत आणि त्यानंतर शेवटी त्यातून मिळणारा बोध किंवा तात्पर्य कसे लिहिले पाहिजे. तर मित्रांनो, आपण सर्व मुद्दे तर समजून घेतलेले आहेतच. आता आपण पाहणार आहोत की ही कथा लिहायची कशी आहे. तर आपण एक एक परिच्छेद या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलंच होतं की त्या मुद्द्यांमध्ये शेवटचा मुद्दा होता प्रामाणिकपणाचे फळ. तर आपण शीर्षक म्हणून इथे त्याच मुद्द्याचा वापर केलेला आहे. आपण ह्या कथेला शीर्षक दिलेले आहे ते म्हणजे प्रामाणिकपणाचे फळ. आणि लक्षात ठेवा, नेहमी जेव्हा तुम्ही शीर्षक लिहिणार आहात कथेचे, तेव्हा ते तुम्हाला त्या पानाच्या मध्यभागी लिहायचे आहे. मतलब आपको पेज के मिडल में लिखना है, थोड़े बड़े हैंडराइटिंग में लिखना है, जेणेकरून ते जास्तीत जास्त पटकन लक्षात येईल. त्यानंतर आपण केलेली आहे सुरुवात. संध्याकाळची वेळ होती. हा सुद्धा मुद्दा तुमच्या लक्षात असेल की दिलेला होता आपल्याला. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहनांची, माणसांची खूप गर्दी होती. तुम्हाला जर आठवत असेल तर माणसांची गर्दी हा देखील मुद्दा आपल्याला दिलेला होता आणि म्हणून इथे आपण आपल्या शहराचं नाव म्हणजे मुंबईचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर अतिशय सोप्या अशा भाषेमध्ये ही कथा लिहिलेली आहे, त्यामुळे जे माझे अमराठी विद्यार्थी आहेत त्यांना समजायला मला वाटत नाही की काही कठीण जाईल. अशाच एका संध्याकाळी एक श्रीमंत उद्योगपती घरी निघाला होता. उद्योगपतीचं मीनिंग आहे इंडस्ट्रियलिस्ट.
माणसे व वाहनांना चुकवत तो आपल्या मोटारीजवळ आला. वो अपने कार के पास आया. एक रिच पर्सन था, इंडस्ट्रियलिस्ट था. गडबडीत त्याचे पैशांचे पाकिट आला. आपला पुढचा मुद्दा पैशांचे पाकिट. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा मुद्दे दिलेले असतात ना कथेचे, तेव्हा तुम्हाला प्रत्येक मुद्द्याचा योग्य वापर करायचा आहे. पैशांचे पाकिट खाली पडले. खाली पड़ने का मीनिंग आपको समझ में आया होगा कि उसका जो पैसों का जो बटवा है वो नीचे गिर गया. ते त्याच्या लक्षात आले नाही आणि तो एवढा घाईत होता, मतलब वो इतनी जल्दी में था कि उसके ध्यान में नहीं आया कि उसके पैसों का पैकेट नीचे गिरा है. गाड़ीत बसून तो निघून गेला और अपने कार में बैठ के वो वहाँ से चला गया. तर आपण थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपला पहिला परिच्छेद जो असतो कथेचा, तो नेहमी प्रस्तावना रूपातच असला पाहिजे. म्हणजे तिथे आपण वातावरण निर्मिती केली, ठीक आहे, आणि कथेला एक छोटीशी सुरुवात करून दिली. आता हळूहळू ही आपली कथा पुढे पुढे सरकणार आहे. या ठिकाणी बघा आपण आपला दुसरा परिच्छेद बनवलेला आहे. लक्षात ठेवा, परिच्छेद कसा बनवायचा हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो कि बहुत सारे स्टूडेंट पूछते कि मिस पैराग्राफ कैसे बनाएंगे, मतलब कैसे मालूम पड़ेगा कि पैराग्राफ चेंज कब करना है. तो ध्यान में रखो, जब सिच्युएशन चेंज होती है ना, जेव्हा प्रसंग बदलतो, एकाच घटनेमध्ये प्रसंग जेव्हा बदलतो ना, तेव्हा आपण परिच्छेद तयार करतो. जसं इथे पैशांचं पाकिट पडलं, तो निघून गेला, त्यानंतर प्रसंग बदलला म्हणून आपण इकडे दुसरा परिच्छेद तयार केलेला आहे. तर तुम्हाला देखील अशा प्रकारे 3 ते 4 परिच्छेद लिहायचे आहेत. आपको भी इस तरीके से जब घटना की सिचुएशन बदलेगी ना, तब आपको न्यू पैरा बनाना है. आपला दुसरा परिच्छेद आता आपण सुरुवात करत आहोत. त्याच वेळेला सुहास नावाचा एक गरीब विद्यार्थी, बघा आपला पुढचा मुद्दा होता गरीब विद्यार्थी, आला की नाही इथे. आणि लक्षात घ्या, आपण तो जो विद्यार्थी आहे म्हणजे तो आपल्या कथेचा पात्र आहे, कॅरेक्टर आहे, त्याला आपण नाव दिलं आहे, उसको हम लोगों ने नाम दिया है, वो है सुहास. त्याच मार्गाने घरी निघाला होता. त्याला ते पाकिट दिसले, उसका पैसों का पैकेट दिखा. त्याने ते उचलले, उसको उठा लिया, बघितले आणि घरी घेऊन आला. और कहाँ लेके गया? घर पे लेके गया. घरी आल्यावर पाहिले, घर पे जाने के बाद उसने देखा, तर बाप रे, खूप पैसे होते पाकिटात, बहुत सारे पैसे थे वहाँ पर. हे पैसे आता आपल्याला मिळणार. तर बहुत खुश हो गया वो कि अब ये सारे पैसे मुझे मिलेंगे. त्याला मनातून खूप आनंद झाला, बहुत खुश हो गया. पण त्याचे संस्कार, आई वडिलांची शिकवण त्याला आठवली. उसके माता पिता ने, पेरेंट्स ने जो टीचिंग उसको दिया था ना, जो संस्कार उसके ऊपर किए थे ना, उसको याद आई. हे पैसे आपले नाहीत, ये पैसे मेरे नहीं है. ज्याचे आहेत त्याला ते मिळाले पाहिजेत. जिसके पैसे वो उसको मिलने ही चाहिए. एवढेच त्याला कळले. उस वक्त उसको इतना ही समझा, उसने इतना ही सोचा कि नहीं, इस तरीके से दूसरों के पैसे लेना गलत बात है, जिसके भी है उसको वापस देने चाहिए. बिचाऱ्याला किती वाईट वाटत असणार पैसे गेल्याचे. उस इंसान को कितना बुरा लगता होगा जिसके पैसे गए हैं. असा विचार त्याच्या मनात आला आणि ते पाकिट त्याने दप्तरात टाकले. दफ्तर से मीनिंग है स्कूल बैग. उसने वो पैकेट लिया और अपने स्कूल बैग में डाल दिया. देखो यहाँ पे वापस से सिच्युएशन चेंज हुई. इथे पुन्हा प्रसंग बदलला आणि म्हणून आपण नवीन परिच्छेद बनवलेला आहे. तर याप्रमाणे तुम्हाला देखील असे लहान लहान परिच्छेद बनवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्याने ते आपल्या हेडमास्तरांकडे दिले. आलं का लक्षात तुमच्या? हेडमास्तर हा आपला पुढचा मुद्दा होता.
सुहासच्या देखत हेडमास्तरांनी पाकिट उघडले. उन्होंने वो पॅकेट खुला. सुहासला न दिसलेले श्रीमंताचे कार्ड हेडमास्तरांना मिळाले. एक कार्ड था उनका, वो उनको उस पैकेट में मिला. फ़ोन नंबरही मिळाला. त्यांनी फोनवर सर्व हकीकत सांगितली. और उन्होंने उस अमीर इंसान को, म्हणजे त्या श्रीमंत उद्योगपतीला सर्व हकीकत सांगितली की तुमचे पाकिट आमच्या एका विद्यार्थ्याला मिळालेले आहे आणि ते आता आमच्या शाळेमध्ये आहे. श्रीमंत उद्योगपती शाळेत आले. लक्षात घ्या, हाच आहे आपला पुढचा मुद्दा. त्यांना सुहासच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले. उसको बहुत हैरानी हुई. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हा मुलगा इतका गरीब आहे, सर्वसाधारण परिस्थितीतला आहे, पण तरी देखील खूप प्रामाणिक आहे. त्यांनी त्याची पाठ थोपटली. त्यांनी त्याला शाबाशी दिली, त्याचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर त्याची आर्थिक परिस्थिती पाहून, आर्थिक परिस्थिती फिनान्शियल कंडिशन, त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. उसके एजुकेशन का पूरा खर्चा उस इंडस्ट्रियलिस्ट ने उठाया. सुहास हुशार तर होताच, पण खूप मेहनतीही होता. त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. उद्योगपती तेथेच थांबले नाही, म्हणजे फक्त शिक्षणाचा खर्च देऊन थांबले नाही, सिर्फ इतनी मदद करके वो नहीं रुके, तर त्याला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली. म्हणजे सुहास हळूहळू मोठा होऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याची स्वतःची इच्छा होती, उसकी इच्छा थी की वो खुद का बिझनेस स्टार्ट करेगा आणि त्या उद्योगासाठी, त्या कार्यासाठी सुद्धा त्या उद्योगपतीने त्याला मदत केली. सुहासने देखील प्रामाणिकपणा आणि मेहनतीने सर्वांची मने जिंकली आणि आपली प्रगती करून घेतली. त्याने आपली खूप सारी प्रगती केली. लक्षात ठेवा, आपण पूर्ण ही कथा आता वाचलेली आहे, व्यवस्थित समजून घेतलेली आहे. तर आपल्याला कथेमध्ये समजते की सुहास हा खूप प्रामाणिक मुलगा आहे, मेहनती मुलगा आहे आणि म्हणूनच त्याची जीवनामध्ये खूप प्रगती झालेली आहे. म्हणजेच या कथेतून मिळणारं तात्पर्य किंवा बोध काय असेल बरं? तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की ह्या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते किंवा काय बोध मिळतो. तर प्रामाणिकपणा हा फार मोठा गुण आहे आणि त्याचे फळ माणसाला मिळतेच. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रामाणिकपणा आणि मेहनत ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे, ती प्रगती टिकवण्यासाठी देखील आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण आपली कथालेखन हा जो विभाग आहे किंवा कथालेखनाचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा ते आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. आणि मी आता लगेच तुम्हाला यावरती एक कार्यसुद्धा देणार आहे. ते गृहकार्य तुम्ही जरूर पूर्ण कराल, मला अपेक्षा आहे. आणि आजचं जे हे लेक्चर आहे आपलं कथालेखनाचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. पुन्हा एकदा आपण पाहूया ही पूर्ण कथा ज्या प्रवाहामध्ये गेलेली आहे तो प्रवाह, त्यानंतर भाषेची मांडणी, त्यानंतर आपण इथे जे संवाद वापरले आहेत, त्यानंतर उद्गाराचं चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, ह्या गोष्टींचा देखील तुम्हाला विचार करावा लागेल कथा लिहिताना. आणि अशा प्रकारे आपण कथालेखन हा विभाग कसा सोडवायचा आहे ते आज शिकलेलो आहोत. थँक्यू.